राहुल गांधींना न्यायालयाने मोठी चपराक लगावली आहे। त्यांनी यातून बोध घ्यावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला। मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळण्यात अडचणी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार बैठक, अडचणींचा आढावा घेणार। रिपब्लिकन पार्टी सचिन खरात गटाचे सचिन खरातांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, शिवाजी कोकणे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी, दोषींवर कारवाई होईल, अजित पवारांचं आश्वासन। विधिमंडळ अधिवेशनातील राडा प्रकरणी चौकशी अंती, पोलिसांकडून अहवाल तयार, अहवाल विधिमंडळाकडे सादर, विधिमंडळ सूत्रांची माहिती। आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मंत्रालयात पार पडणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक। कबूतरखान्यासंदर्भात सरकारची बैठक सुरू, कबूतरखान्यासंदर्भात काही प्रमुख लोकांशी चर्चा, कोल्हापुरातील हत्तीणी संदर्भातही करणार चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाचं युवा लक्ष, भाजप युवा मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठक, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन। उद्धव ठाकरेंनी आज बोलावली महत्त्वाची बैठक, ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, गेल्या काही दिवसांपासून बैठकांचा सिलसिला सुरूच। आमदार रोहित पवार यांच्या रसदीवर मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा आरोप। चंद्रपुरात भाजपा शहर उपाध्यक्ष राजेंद्र अडपेवार यांचा राजीनामा, कार्यकारिणीची घोषणा होताच पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर। निवडणूक आयुक्त आज नाशिकमध्ये नाशिक विभागातील निवडणूक तयारीचा घेणार आढावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। बच्चू कडू उद्या राज ठाकरेंची भेट घेणार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेणार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेणार। माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। सिल्लोडमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार एकाच मंचावर येण्याची शक्यता, गेल्या काही महिन्यांपासून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी। अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही, मंत्री हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन। दत्ता भरणे आज कृषी खात्याचा पदभार स्वीकारणार, कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर योग्य ती कारवाई करेन, दत्ता भरणेंचं आश्वासन। धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, आमदार राहुल मोटे आज दुपारी करणार अजित पवारांच्या पक्षात प्रवेश, भूमपरंडा, वाशी मतदारसंघातील कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने करणार पक्षप्रवेश। बाबरी मुंडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश, बाबरी मुंडे पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय, राष्ट्रवादीच्या बॅनरवरून धनंजय मुंडेंचा फोटो गायब। मनोज जरांगे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, मराठा बांधव लोकप्रतिनिधींसोबत साधणार संवाद, धाराशिवमध्ये पत्रकार परिषद होण्याची देखील शक्यता। कोल्हापुरात सर्व शासकीय कार्यालयात कामकाजासाठी ई-ऑफिस प्रणाली अनिवार्य, यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालयांना आदेश। कोल्हापुरात महादेवी हत्तीणीला परत द्या या मागणीसाठी कुंभोजमध्ये मूक मोर्चा, विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिक मोर्चामध्ये सहभागी। कोल्हापुरात गडहिंग्लज ते कवळीकट्टी मार्गावरती नवी बस फेरी सुरू, बसमुळे आता विद्यार्थी आणि प्रवाशांकडून समाधान व्यक्त। अमरावतीत प्लास्टिक जप्तीची पालिकेची मोठी कारवाई, तब्बल 550 किलो प्लास्टिक जप्त। अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस गाव भेट दौरा करावा, स्थानिक नागरिकांचे प्रश्न समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश। राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा कारनामा, आमदार नसतानाही गाडीवर आमदार असल्याचा लोगो। नागपूरमधील शालार्थ आयडी प्रकरण, अटकेत असलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका, आरोपींना 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। वर्ध्यात विश्वशांतीसाठी सर्व सेवा संघाची प्रार्थना पदयात्रा, पदयात्रेत सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नागपूर जिल्हा परिषदेत ओबीसींचं संख्याबळ वाढणार, एकूण 57 जागांपैकी 15 जागा ओबीसींसाठी आरक्षित राहणार।
पैठणच्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होणार बंद. सध्या 1600 क्युसेकने विसर्ग सुरू. मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था, अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ. तात्काळ डांबरीकरण करावं, स्थानिकांची मागणी. नंदुरबारमध्ये 5 तासानंतर बोट अँब्युलन्स बाहेर काढण्यात यश. सरदार सरोवर धरण क्षेत्रात 30% बोट बुडाली होती. गुजरातच्या 2 क्रेनच्या मदतीनं अँब्युलन्स बाहेर काढली. राज्य सरकार 361 सहाय्यक पोलीस निरीक्षकांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देणार. यामुळे आता पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या प्रवर्गातील अधिकाऱ्यांना फटका बसणार. मराठवाडा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण रचनेवर आता 288 आक्षेप. नव्या 6 गट आणि 12 गणांची वाढ. आक्षेपांवर सुनावणी सुरू. चंद्रपुरात एसटी आता शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे. बसगाड्यांवर शासकीय योजनांचे फलक. दौंडच्या यवतमधील जमावबंदीत शिथिलता. 5 दिवसांनंतर यवतमधील दुकानं उघडली. सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत व्यवहार सुरू. 11 नंतर पुन्हा जमावबंदी लागू. पुण्यात आगामी सण उत्सवांसाठी वर्गणी गोळा करताना धर्मादाय कार्यालयाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक, अन्यथा फौजदारी कारवाई केली जाणार. पुणे जिल्हा प्रारूप प्रभाग रचना नगर विकास विभागाला सादर. नव्या रचनेनुसार 42 प्रभागांची निर्मिती. पालिकेची हद्द वाढल्याने 4 लाख मतदारांची भर. पुण्यातील रिंग रोडसाठी 12 कोटी 220 लाख रुपयांच्या निधीची जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. मुख्यमंत्र्यांनी रिंग रोडच्या कामाचा घेतला आढावा. पुण्यातील आयटी परिसरामध्ये डबल डेकर बस चालवण्याचा प्रस्ताव. पीएमपीचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी केली मुंबईतील डबल डेकर बसची पाहणी. पुण्यातील मानाच्या गणपतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. आज सकाळी पुणे पोलीस कार्यालयामध्ये होणार बैठक. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये महसूल सप्ताहाचं आयोजन. यावेळी आदिवासी बांधवांसाठी 2500 जातीच्या प्रमाणपत्राचं वाटप. पालघरमधील पाणेरी नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर. पाणेरी नदीत एका कंपनीचे रासायनिक पाणी सोडल्याचा प्रकार. स्थानिकांनी प्रकार आणला समोर. सर्व धर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा. आंबा खाऊन मुलं होतात याचाही पुनरुच्चार. संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान. राज्यातील 2090 न्यायालयात आता 6228 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी निधी केव्हा? 12 ऑगस्टला माहिती देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे प्रशासनाला निर्देश. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई कायम. प्रशासनाने टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठाही केला बंद. टँकर सेवा पुन्हा सुरू करण्याची नागरिकांची मागणी. बुलढाण्यातील जामोदच्या वनवासी सेवा समितीचा सामाजिक सेवा शिल्पी पुरस्कारानं सन्मान. आरएसएसचे वरिष्ठ मार्गदर्शक भैयाजी जोशी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. यवतमाळच्या वाणी शहरात दूषित आणि अस्वच्छ पाणीपुरवठा. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. पाणी प्रश्न तात्काळ सोडवा, अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलनाचा इशारा. वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांसह त्यांच्या पत्नीची 10 तास ईडी चौकशी. पवारांसह 6 जणांना चौकशी समन्स. 1,33 लाख रुपयांसह काही कागदपत्र जप्त. सांगलीत गेल्या 5 दिवसांपासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं बेमुदत आंदोलन सुरू. उपोषणकर्ते तुकाराम बाबा महाराजांची तब्येत खालावली. बीड बस स्थानकाच्या बाहेर प्रवाशांचा चक्काजाम. अचानक प्रवाशांनी केला रोड बंद. 5 तास उलटूनही बस सेवा मिळत नसल्यामुळे प्रवासी रोडवर. यवतमाळच्या केदारेश्वर मंदिरात कावड यात्रा पोहोचली. यात्रेत महिला, लहान मुलांचा सहभाग. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांना नोटीस. 1 महिन्यात पैसे परत न केल्यास फौजदारी कारवाईचा इशारा. 14,000हून अधिक पुरुषांनी 21 कोटी 44 लाख रुपयांचा घेतला लाभ. बीडीडी वासियांना पुढील आठवड्यात घरांचा ताबा. बीडीडी वासियांना काही दिवसात मिळणार घर. आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश.
रायगडच्या सांबरकुंड धरण प्रकल्पाच्या अडचणीत वाढीव मोबदल्यासाठी शेतकरी आग्रही, अन्यथा प्रकल्पाला जमिनी देणार नाही. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मांडली भूमिका. खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी आणा, हिंदू महासंघाची सेन्सरला कायदेशीर नोटीस. चित्रपटगृहामध्ये चित्रपट प्रदर्शित न करण्याचा दिला इशारा. मुंबईत महाराष्ट्र राज्य मराठी पुस्तक चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचं आयोजन. 60 आणि 61वे मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान केले जाणार. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानं गझलवाज भीमराव पांचाळे यांचा सन्मान केला जाणार. पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन. जैत रे जैत मराठी चित्रपटाचं 48व्या वर्षात पदार्पणानिमित्त आयोजन. पॅनल चर्चेचंही आयोजन. सांगलीच्या विटा येथे पोलीस ठाण्यावर वकिलांचा मोर्चा. पोलिसांनी एका वकिलावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ मोर्चा. वाशीमध्ये शाडू माती गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेमध्ये तब्बल 350 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. मूर्तींमध्ये रोपांच्या बिया टाकल्या आहेत. ग्रामसेवकांबाबतच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्यावरून परभणीमध्ये ग्रामसेवक संघ आक्रमक. ग्रामसेवकांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. 7 तारखेला ग्रामसेवक राज्यभरात काढणार मूक मोर्चा. परभणीत पेडगाव येथील ऊर्जा रोहित्राचं लोकार्पण. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते लोकार्पण. पैठण तालुक्यात गायरान जमीन धारकांचं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन. गायरान जमीन नियमानुकूल करण्याबाबत परिपत्रक रद्द करण्याची मागणी. हिंगोलीत भाटेगाव गावकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केला. मीरा भाईंदरच्या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत युवकाचं लोटांगण घालत आंदोलन. वंचितच्या युवा कार्यकर्त्यांना भाईंदर पोलीस स्टेशनपासून ते मीरा भाईंदर पालिका मुख्यालयापर्यंत घातलं लोटांगण. अहिल्यानगरमध्ये शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू. 6व्या वेतन आयोगात त्रुटी असल्यानं मंदिर परिसरात कर्मचाऱ्यांचं साखळी उपोषण. पांढरा कवडा नगरपालिकेचं दुर्लक्ष झाल्याने शहरात सगळीकडे अस्वच्छता. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी. वर्ध्यात आठवड्याभरानंतर पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा. पिकांनाही जीवदान. पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार. अतिवृष्टीमुळे तब्बल 300 जणांचा मृत्यू. जनजीवन विस्कळीत. सिल्लोड तालुक्यात यंदा 10,000 हेक्टर क्षेत्रामध्ये मक्याची शेती. इतर पिकांच्या तुलनेत मक्याला सलग 2 वर्ष चांगला परतावा. मका शेतीकडे शेतकऱ्यांचा कल. पुण्यात मावळ तालुक्यात 95% भात लागवड पूर्ण. तालुक्यात सध्या 4 सूत्री पद्धतीनं भात लागवड सुरू. वाशीमध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. टोमॅटोसह भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट. आवक घटल्यामुळे दरात मोठी वाढ. पैठणच्या पाचोड येथील मोसंबीच्या बाजारपेठेत आवक वाढली. मात्र बदलत्या वातावरणामुळे मोसंबीच्या दरात घसरण. शेतकऱ्यांना मोठा फटका. सिल्लोडमध्ये सोयगावात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. अळीमुळे पिकांची वाढ खुंटली. आवश्यक कीटकनाशकं उपलब्ध करून देण्याची कृषी विभागाची मागणी. पैठणमध्ये शेतवाटणी पत्रासाठी शेतकऱ्यांकडून लाच. 8,000ची लाच घेताना तलाठी आणि कोतवालाला रंगेहात पकडले. धाराशिवच्या चोराखळीतील कालिका कला केंद्रात राडा. जुन्या वादातून 2 जणांवर तलवार कोयत्याने हल्ला. 25 ते 30 जणांच्या जमावाने हल्ला केल्याची माहिती. बीडमध्ये गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आरोपीवर गुन्हा दाखल. पुण्यात सिंहगड रोडवरील कोल्हेवाडीमध्ये गोळीबार. किरकोळ वादातून 3 राऊंड फायर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. अमरावतीत महिला पोलीस कर्मचारी हत्या प्रकरण. 3 आरोपींसह पतीच्या प्रेयसीला अटक. पतीचं प्रेम प्रकरण असल्याने पत्नीच्या हत्येचा रचला कट. वेरूळच्या घृणेश्वर मंदिर परिसरात अर्जंट दर्शनाच्या नावाने भाविकांची फसवणूक. आरोपींवर कारवाई. 5 आरोपी फरार. परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात.
छत्रपती संभाजीनगरात मोफत धान्य योजनेचा गैरवापर, वर्षभरात सुमारे 1,500 अपात्र लाभार्थ्यांचे रेशन कार्ड बंद, डिजिटल पडताळणीद्वारे छाननी सुरू. पुण्याच्या विमाननगरमध्ये गुन्हेगारांची डीजे पार्टी, पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच पार्टी, कथित भाईच्या बर्थडेचे व्हिडिओ समोर, बर्थडे पार्टीत 100हून अधिक जण एकत्र आल्याची माहिती. चंद्रपुरात काठीने बेदम मारून तरुणाची हत्या, मध्यरात्री घरी तरुणाचा मृतदेह आढळला, 2 तासात 4 जणांना अटक. 4 जणांची सराईत गुन्हेगारांची टोळी, 2 वर्षांसाठी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून हद्दपार, आरोपींवर गेल्या 7 वर्षात गंभीर गुन्हे दाखल. सोलापूरमध्ये चोरी केलेलं सोनं विकायला आलेल्या दोघांना अटक, आरोपींकडून 2 घरफोडीचे गुन्हे उघड, 1,91,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळमध्ये लग्नाचा आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, आरोपीला अद्याप अटक नाही, अटकेच्या मागणीसाठी नागरिकांची वणी पोलीस ठाण्यात धडक. अकोल्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 98 जणांवर कारवाई, ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिसांची 1 दिवसीय विशेष मोहीम. यवतमाळच्या पुसद बस स्थानकात महिला कंडक्टरकडून विद्यार्थिनीला मारहाण, वारंवार तिकीट मागूनही तिकीट न दिल्याची विद्यार्थिनीने तक्रार केल्याने मारहाण, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.